वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरची चर्चा रंगली आहे। किरण सामंत सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदारकीसाठी इच्छुक आहेत। त्यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील आहे। किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। भावी खासदार, केंद्रीय मंत्री, किंगमेकर, राजकारणातील वजीर, आपला माणूस अशा विविध आशयाचे बॅनर सध्या रत्नागिरीत झळकलेले पाहायला मिळतात। वळत पुढच्या बातमीकडे। भाजप आमदार सुनील कांबळेंविरोधात पुण्यात पोस्टरबाजी करण्यात आली आहे। ससून रुग्णालयातील एका कार्यक्रमात कांबळेंनी पोलीस कर्मचारी आणि एका पदाधिकाऱ्याला मारहाण केली होती। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोथरूड परिसरात कांबळेंविरोधात पोस्टरबाजी केली आहे। भाजप आमदार बनले आमच्या रक्षकांचेच भक्षक अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत। भाजप आमदार सुनील कांबळेंविरोधात पुण्यात पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। ससून रुग्णालयातील एका कार्यक्रमात कांबळेंनी पोलीस कर्मचारी आणि एका पदाधिकाऱ्याला मारहाण केली होती। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोथरूड परिसरात कांबळेंविरोधात पोस्टरबाजी केली आहे। भाजप आमदार बनले आमच्या रक्षकांचेच भक्षक अशा आशयाचे हे पोस्टर आहेत।